अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासात आता नवा दावा समोर आलाय। हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झालेला असू शकतो। हा दावा आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात येतोय। विषय काय आहे पाहूयात सविस्तर। जून 2025 एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीम लाइनर अहमदाबादवरून उड्डाण घेतं। विमान हवेत जातं पण काही सेकंदामध्येच शक्ती गमावून कोसळतं। एकूण 260 जणांचा मृत्यू होतो। यामध्ये प्रवासी आणि ज्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं होतं तेथील विद्यार्थ्यांचा देखील समावेश असतो। फक्त एक प्रवासी यामध्ये जिवंत वाचतो। सुरुवातीला चर्चा होती की इंजिन फेल्युअर असेल, तांत्रिक दोष असेल, सॉफ्टवेअरमध्ये गडबड असेल आणि नंतर प्राथमिक अहवाल आला। भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB ने जुलै 2025 मध्ये प्राथमिक अहवाल दिला। त्यात एक महत्त्वाची बाब नमूद केलेली होती। उड्डाणानंतर लगेच कॉकपिटमधील फ्युएल कंट्रोल स्विचेस रनवरून कट ऑफ स्थितीमध्ये गेले। याचा अर्थ इंजिनला इंधन पुरवठा बंद झालेला होता। ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो की तू फ्युएल कट ऑफ का केलंस? उत्तर येतं मी केलं नाही। म्हणजेच स्विच हल्ले पण ते कुणी हलवले हे स्पष्ट झालं नाही। या सगळ्यामध्ये आता नवीन अपडेट समोर आलाय। इटलीतील कोरियर डेला सेरा या वृत्तपत्राने 2 सूत्रांचा हवाला देत दावा केलाय की तपासकर्त्यांच्या मते हा तांत्रिक दोष नव्हता। फ्युएल स्विचेस हाताने हलवले गेले आणि संशय आहे की विमानाचे कमांडर कॅप्टन सुमित सबरवाल यांनी ते केलं असावं। मात्र हा अंतिम निष्कर्ष नाहीये। सरकार किंवा DGCA ने अधिकृतपणे कोणालाही अजून दोषी ठरवलेलं नाहीये। पण या वृत्तपत्रानुसार कॅप्टन सबरवाल नैराश्यामध्ये होते अशी माहिती तपासात समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय। परंतु कुटुंबियांनी हा दावा नाकारला आहे। त्यांनी नव्या तपासाची मागणी केली आहे। हा मुद्दा संवेदनशील आहे कारण पुराव्याशिवाय कोणावरही हेतुपुरस्पर आरोप करणं योग्य नाही। बोईंग 787 सारख्या आधुनिक विमानामध्ये फ्युएल स्विचेस सुरक्षित असतात। चुकून हलवणं सोपं नसतं। कॉकपिटमध्ये 2 पायलट असतात। जर दोन्ही इंजिन बंद झाले असतील तर ती चूक कोणाची होती की जाणीवपूर्वक ही कृती घडवून आणली? ब्लॅक बॉक्सचा डेटा सांगतो की यांत्रिक बिघाड नव्हता पण मानवी हेतू सिद्ध करणं अत्यंत कठीण असतं। अंतिम अहवालामध्ये स्पष्ट जबाबदारी निश्चित होऊ शकते। पायलटच्या मानसिक आरोग्य तपासणीबाबत शिफारसी देखील येऊ शकतात। कॉकपिट प्रक्रियांमध्ये बदलही सुचवले जाऊ शकतात। सध्या मात्र तपास निर्णायक टप्प्यावर आहे इतकंच सांगण्यात येत आहे। 260 मृत्यू, एक जिवंत बचावलेला प्रवासी आणि अजूनही अनेक प्रश्न या अहमदाबाद क्रॅश अपघातासंदर्भात समोर येत आहेत। अहमदाबादमध्ये झालेला क्रॅश हा केवळ अपघात होता की काहीतरी वेगळं? अधिकृत अंतिम अहवाल आल्यानंतरच सत्य हे स्पष्ट होईल। तोपर्यंत प्रत्येक दावा तपासून पुराव्यावरच विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे। भारतामध्ये विमान अपघाताच्या घटना या वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे ही मोठी धोक्याची घंटा आहे। यावर वेळीच काही उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। या सगळ्या प्रकाराबाबत आपलं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा।